नमस्कार मंडळी, जनसंवादमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते आप्पासाहेब काळेबाग यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. सर नमस्ते. नमस्ते. सर, आपण एक ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते आहात. तर आपला थोडासा सुरुवातीचा परिचय करून द्या. ठीक. नमस्कार. सुरुवातीला मी 1970 साली आटपाडीत राजारामप्पा हायस्कूलच्या सेवेमध्ये आलो, फ्रेश ग्रॅज्युएट होऊन. आणि त्यावेळेला मी नवीन सायन्स ग्रॅज्युएट असल्यामुळं माझ्याकडं ची क्रेज फार चांगली होती. त्या माध्यमातून मी डबघाईला आलेली शाळा नावारूपाला आणली. तालुक्यामध्ये शाळेचं 1 नंबरचं क्रेडिट मिळालं. आणि काही दिवसातच 1976 साली इंदिरा गांधीने, त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यांनी देशामध्ये आणीबाणी आणली. त्या आणीबाणीच्या काळामध्ये सर्व विरोधी पक्षाचे जे कार्यकर्ते नेते मंडळी होते ते जेलमध्ये टाकले होते. आणि जेलमध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्षांचं एक 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 पक्ष जनता पक्ष म्हणून स्थापन झाला. बर. एक. आणि 77च्या दरम्यान आणीबाणी उठल्यानंतर निवडणुका लागल्या. निवडणुकीमध्ये पूर्णपणे जनता पक्षाचं सरकार, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्यावेळेला, आणि जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं. त्यामध्ये आम्ही सक्रिय झालो जनता पक्ष म्हणून. जनता पक्ष. आणि आमच्या संस्थेचे मूळ मार्गदर्शक राजारामप्पा पाटील हे सुद्धा नंतर जनता पक्षामध्ये आले. त्यामुळे आम्हाला आणखीनच पाठिंबा मिळाला. त्यानंतर थोड्याच दिवसात, म्हणजे ज्या वेळेला जनता पक्षाच्याच नावावरती 78 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. विधानसभा निवडणुकीत अण्णासाहेब डांगे हे आटपाडी, खानापूर आटपाडी मतदारसंघातून उभे होते. त्यावेळेला त्यांच्या प्रचारात आम्ही झोकून दिलो होतो पूर्णपणे. आणि अण्णासाहेब डांगे यांना चांगल्या 10-12 हजार आसपास काहीतरी मतं पडली होती आटपाडी तालुक्यात. त्यानंतर 1900 हे पक्ष, जनता पक्षाचं सरकार पडलं. आणि जे जे विरोधी पक्षाचा एकत्र येऊन जनता पक्ष झाला होता तो सगळा जनता पक्ष फुटला. आणि मूळ आपापल्या पक्षाची स्थापना आपापल्या ठिकाणी लोकांनी केली. त्यावेळेला जो आमचा जनसंघ जो होता पूर्वीचा, तो भारतीय जनता पक्षाच्या रूपानं 1980 साली उदयाला आला. आणि त्याच्या स्थापनेपासून आम्ही सक्रिय त्या पक्षामध्ये काम करत होतो. त्यावेळेला माझे मित्र अति जवळचे बंडोपंत देशमुख दादा यांना विधानसभेचं तिकीट पहिल्यांदा दिलं. त्यावेळेला ते खाक्या पॅडवर होते. त्यावेळेला त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं आणि ते फुल पॅड वगैरे घालून प्रचारात आले. त्यांचा प्रचार आम्ही करत होतो. आणि त्या काळामध्ये आम्हाला पैशाची वगैरे आमिष दाखवली होती. तरी परंतु नवीन आमचा उमेदवार काही येणार नव्हता हे आम्हालाही माहित होतं. पण आम्हाला पक्षाचं चिन्ह रुजवायचं होतं. त्यांच्यावर तिकीट माघारी घेण्याकरता त्यांच्यावरती खूप दबाव आणला. शेवटी ते प्रदेशाध्यक्ष उत्तमराव पाटील होते, त्यांच्यापर्यंत प्रकरण गेलं. परंतु ते माघारी घेतली नाही. त्यांनी आम्ही निवडणूक लढवलीच. त्या टायमाला विरोधात कोण होतं? विरोधात होते हनुमंतराव पाटील. ते कुठल्या पक्षात? ते काँग्रेसचे. त्या टायमाला काँग्रेसचा दबदबा होता. त्यामुळं ते निवडून आले, काय विषय नाही. परंतु आम्ही माघार घेतलेली नाही. त्या 80 नंतर पुढं आम्ही सक्रिय होत गेलो. स्थानिक राजकारण इथं कसं सगळे 79ला आम्ही 79लाच बदल केला. आटपाडी तालुक्यामध्ये राजनानाचे वडील बाबासाहेब देशमुख त्यांचं वर्चस्व होतं त्या काळामध्ये, आणि ते काँग्रेसमध्येच होते. पण आम्ही त्या जनता पक्षाचे नाव 79ला जनता पक्षच होता. जनता पक्षाच्या वतीनं आणि काँग्रेस असे एकत्र केलं. आणि बाबासाहेब देशमुख त्यावेळेला काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेस पक्ष फुटला होता. मूळ काँग्रेस आणि जनता पक्ष आम्ही एकत्र करून निवडणुका लढवल्या. त्यांचे 4 माणसं निवडून आले. आमची काँग्रेसचे 4 निवडून आले. आणि आमचे एकमेव मोहनराव देशमुख, मोहनराव भोसले हे काका, ते निवडून आले. आणि एकामुळं आणि अधिक 4 काँग्रेसचे असे आमचे बहुमत झालं. आणि आम्ही धोळाजीराव झंबर त्यांना पहिल्यांदा सभापती करून तालुक्यामध्ये बदल घडवून आणण्याला कारणीभूत आम्ही आहोत. म्हणजे पूर्वी बाबासाहेब दादा हे एकाची सत्ता होती. ती त्यावेळेला आम्ही त्यांची सत्ता बाजूला केली. आणि आमचं सभापती, उपसभापती आमचे मोहनराव भोसले
हे त्या काळात झाले जनता पक्षाचे. पहिल्यांदा 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 बदल जो बदल झाला. आटपाडीमध्ये पहिल्यांदा बदल झाला तो आमच्यामुळे 79 झाला. 79 साली हा. 79 साली 79 80 साली भाजपची स्थापना झाली. बर. आणि मोहनराव भोसले थोडे दिवसानं, कारण त्यावेळेला वर सगळं सरकार काँग्रेसचंच होतं, त्यामुळे इथं कामं वगैरे होण्याच्या दृष्टिकोनातून मग पुन्हा 1-2 वर्षानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस काम करू लागले. आम्ही भाजपची स्थापना झाल्यानंतर 83 साली आटपाडी ती ग्रामपंचायत ती परत त्यांच्या ताब्यात होती. बर. मग त्यावेळेला आम्ही भाजप आणि त्यावेळेला भाजप झाला आमचा जनता पक्षाचा. भाजप आणि काँग्रेस अशी आम्ही युती केली. आणि त्यात आमच्या 10 सीटा आम्ही निवडून आणल्या. पण त्यापैकी 2 अपक्ष होत्या, त्या आमच्या बरोबर होत्या, त्या त्यांनी पळवून नेल्या. तरी 8 आमचे म्हणजे जे 7 त्यावरती आमचा काँग्रेसचे शिवाजीराव पाटील सरपंच झाले. आणि आमचे भाजपचे डेप्युटी सरपंच बंडोपंत देशमुख झाले. त्या टायमाला झाले. मग त्यावेळेला आटपाडी ग्रामपंचायतीला पहिला बदल आम्ही केला. वर्चस्व करून स्वतंत्र ग्रामपंचायत आम्ही मिळवली. त्यानंतर ते 93 अखेरपर्यंत इलेक्शन झालं नाही. 93 पर्यंत ती नगरपंचायत ग्रामपंचायत आमच्या ताब्यात होती. सलग 10 वर्ष. हो. दरम्यान मी शिक्षकांच्या चळवळीत संघटनेमध्ये काम करत होतो. आणि त्यातून माध्यमिक शिक्षकांची सांगली जिल्ह्यामध्ये एक पतसंस्था आहे, जिल्हा कार्यक्षेत्र असणारी मोठी, त्या संस्थेमध्ये 2 वेळा निवडून गेलो. आणि दुसऱ्या वेळेला व्हाईस चेअरमन आणि चेअरमन झालो त्या संस्थेमध्ये. म्हणजे तिथे एक 10 वर्ष मी काम केलेलं होतं. त्यानंतर 95 साली परत मला आणखी संधी मिळाली. 90ला मी ती राहिलं सांगायचं. मग 90ला मी विधानसभा लढवली. विधानसभेला कसं विधानसभा 90ला मला तिकीट दिलं पक्षानं. तुमच्या विरोधात कोणतं असेल? आणि माझ्या विरोधात आटपाडीमध्ये एकमेव मी होतो भारतीय जनता पक्षाचा. आणि खानापूरमध्ये एक अनिल बाबर, दुसरे हनुमंतराव पाटील आणि शेकापचे भीमराव सूर्यवंशी करंजेचे आणि आबासाहेब माहुलकर माहुलीचे हे 4 उमेदवार वर घाटावरचे होते विट्यातले. आणि आटपाडीमध्ये एकमेव मी होतो. 1,10,000 एकूण मतदान होतं त्या काळात पुऱ्या मतदारसंघाचं. त्यावेळेला मला 15,000 मतं त्यावेळेला मिळाली पूर्ण मतदारसंघामध्ये. आणि त्यानंतर 95ला परत अजून मला तिकीट दिलं पार्टीनं. त्या टायमाला विरोधक आपल्यातलेच आपले राजेंद्र अण्णा देशमुख ते अपक्ष उभा राहिले. आणि अनिल बाबर आणि हनुमंतराव पाटील होते. पण माहुलकर वगैरे कोण नव्हते करजे. मग त्यावेळेला आटपाडीचा स्वाभिमान म्हणून राजेंद्र नगर ओढा लोकांचा जास्त आला. त्यामुळं मला त्यावेळेला फार कमी मतं मिळाली. किती 95 साली 95ला मतं कमी मिळाली. नंतर लोकसभेच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सक्रियपणे प्रचार करत होतो. पक्ष तालुक्यात सगळ्या घरोघर पोचवला. सांगली जिल्ह्यामध्ये पक्षाचे संघटन तालुक्याचा आमच्या आटपाडी तालुक्याचा नंबर पहिला आम्ही काढला होता. बंडोपंत देशमुखने आम्ही घरोघर गावोगाव फिरवून पक्षाचं संघटन केलं. ताकद पक्षाची कार्यकारिणी वगैरे बॉडी तयार करून महिन्याला मिटिंगा आणि पक्षाच्या वरच्या धोरणाच्या शिवाय स्थानिक परिस्थिती बघून आम्ही आंदोलन मोर्चे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही काढत होतो. त्यानंतर 79 साली साखर कारखान्याची निवडणूक 89 साली साखर कारखान्याची निवडणूक आम्ही लढवली. त्या काळामध्ये गणपतराव देशमुख त्या सांगोला तालुक्याचे नेते, आटपाडीतले सर्व नेते, प्रमुख मंडळी, विरोधी मंडळी आम्ही सगळे एकत्र मिळून गणपतराव देशमुखांकडे जाऊन पॅनल तयार करायच्या संदर्भात आम्ही चर्चा केली. आणि तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आमच्याकडे ताब्यात कारखाना येईल. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला होकार दिला होता. आणि शेवटच्या क्षणाला जर तुम्ही काही कॉम्प्रोमाइज केलंच तर आमचा भाजपचा एक संचालक घेतला पाहिजे, भले तुमच्या तालुक्यातला घ्या, पण एक आमचा त्याचा असावा. यासाठी आम्ही त्यांच्यासाठी जाऊन चर्चा केली होती. त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं. पण शेवटी व्हायचं ते झालं. इकडून काँग्रेसच्या लोकांना वसंतराव दादाचा निरोप आला, गणपतराव देशमुखाला शरद पवारचा निरोप आला की बाबासाहेब देशमुखांनी कारखान्याकरता रक्त सांडलेला आहे आणि त्याच्याच मुलाला चेअरमन करायचं आहे. तुम्ही काय असलं काय करू नका आणि तुमचे अर्ज सगळे काढून घ्या. शेवटीच या सगळ्यांनी अर्ज काढून घेऊन मूळची बॉडीचे काही लोक ठेवली त्यांनी. काँग्रेसचे 2 होते पहिले, ते शेकापचे त्यांच्याकडून 3 आणि बाकीचे राजनानाचे. पण आमचा कोणी विचार केला नाही. आम्ही अर्ज काढले नाहीत. तर शेवटी
माझ्यासाठी केवळ बाकीचे आमच्या पॅनलमध्ये अर्ज होते ते त्यांचा काय आम्हाला त्रास होणार नाही, पण काळेबाग सरांचा अर्ज निघाला पाहिजे अशी त्यांनी फार मोठी जिद्द ठेवली होती. आणि माझ्यावर इतका दबाव आणला, शेवटी शेवटच्या क्षणाला गणपतराव देशमुखांनी येऊन माझे असं कान पकडलं होतं माझ्याकडे आणि चुकले म्हणून माफ करा मला. मी म्हणलं असं कान पकडा किंवा ओटा भाषा काढा, तरी सुद्धा मी अर्ज काढणार नाही. नाही म्हणजे नाही, आणि काढलाच नाही शेवटपर्यंत. तरी मला आटपाडी पूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्या सर्व पक्षीय उमेदवारांचं म्हणजे एक पॅनल तयार झालं, त्यांच्यापेक्षा मला 250 मतं आटपाडीत जादा मिळाली. निवडून आलो नाही आलो नाही. सांगोला तालुक्यामध्ये गणपतरावला मी असं बोलल्यामुळे त्यांनी अतिशय स्ट्रिक्ट प्रेम प्रचार करून स्वतः बूथवर थांबले होते. त्यांच्या विधानसभेच्या कुठल्याही निवडणुकीला ते बूथवर कधी थांबले नव्हते, परंतु माझ्या कारकिर्दीत त्या काळात त्यांना बूथवर बसावं लागलं. कोणतं चेलबिचल होईल, माझ्यावर आरोप येईल काहीतरी, पॅनल तुटले जा म्हणून ते बूथवर थांबून दमदाटी देऊन मतदान करून घेत होते. त्यामुळे मी तिथं 400 मतांना मागे राहिलो आणि आटपाडीच्या 250 मतांना पुढे होतो. फक्त 150 मतांमध्ये मी हरलो. एवढी टक्कर आता आज अखेर कुठल्याही पॅनलनं कुठल्याही उमेदवारांनी दिलेली नाही. आपल्या पडळकरांचा पॅनल उभा केलं होतं, शिवाय त्यांनी पॅनल उभा केलं होतं, पण इथंपर्यंत कोणी आलं नव्हतं. तितकंपर्यंत मी टक्कर दिली होती. तरी पण पुढच्या वेळेला जेव्हा तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करायची असते त्यावेळेला विरोधी गटातला शेवटच्या थोड्या मतात हरलेला अशा लोकांना तज्ज्ञ संचालक म्हणून घ्यावा असा एक संकेत होता, परंतु त्यांनी काय आमचा विचार केलेला नाही. त्यानंतर भाजपमध्ये गेल्या जिल्हा परिषद कधी झाली, मागची जिल्हा परिषद मागची मला वाटतं 17 झाली. त्यावेळेला 17 साली जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आले होते आणि ते आणि आम्ही असं मिळून प्लॅनिंग करायचं ठरवलं असताना त्यांनी आम्हाला सांगितलं, मी आणि बंडोबंद दादाला, की तुम्ही आटपाडीचा गट पहा, बाकीचा तालुक्याचा गट मी बघतो. त्याप्रमाणे आम्ही नियोजन करून पॅनलची तयारी केलेली होती. चांगले मोठे उमेदवार आम्ही काढले होते शोधून. आणि अचानक अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी राजेंद्र अण्णा देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश करून ते गोपीचंद पडळकर यांनी दोघांनी गुप्त बैठक कुठं घेतली. आम्ही फोन करून वैतागलो, आम्हाला कोणी त्याचं उत्तर दिलं नाही. आणि त्यांनी 6 अर्ज दोघांनी उमेदवार वाटून घेतले, 12 अर्ज भरले. मुदत संपल्यावर अर्जाची आणि आर देशपांडेच्या घरी जाऊन बसले. तिथं पत्रकार बोलवले औपचारिक प्रवेश जाहीर करण्यासाठी, आणि तिथून आम्हाला फोन आला. तोपर्यंत फोन नाही, आम्ही फोन करतो तो उचलला नाही. मला आलं नाही तर आता म्हणलं गेलो पाहिजे आपण जाऊया. त्यांनी त्यांचं भाषण चालू होतं. मग तिथं झाल्यावर आम्हाला म्हणले बोला. मग आम्ही म्हणलं बाबा ठीक आहे, तुम्ही आला, पक्षाची ताकद वाढली, पक्ष मोठा झाला, बरं झालं. आम्हाला पक्षाचं महत्व आमच्या दृष्टीने नाही, उमेदवार कोण, व्यक्ती कोण आमच्या दृष्टीने नाही. त्याप्रमाणे जो कोण आमचा झेंडा खांद्यावर घेईल तो आमचा, हे आमचा उद्देश होता. अशा पद्धतीने आम्ही तिथं भाषण केलं, बोललो. त्यानंतर त्यांनी 6 जागा घेतल्या वाटून 12. त्यामध्ये जुन्या आमच्या भाजपच्या लोकांचा एकाही माणसाचा विचार केला नाही, एकाही माणसाचा केला नाही. त्यामुळं तरी देखील बंडोपंताचं आमचं चर्चा होत होती, आपण जर काय उलटसुलट केलं तर त्यांचे 2-3 शीट आपण पाडू शकतो, पण आपल्याला तसं करायचं नाही. म्हणून आपण पक्षाची माणसं आहे, पक्ष आपण इथं वाढवलाय, तर आपल्या हाताने आपल्या एका हाताने दुसऱ्या हातावर दगड मारायचा नाही. म्हणून आम्ही रेग्युलर पक्षाचंच काम केलं आणि त्यावेळेला 12च्या 12 जागा निवडून आल्या गेल्या वेळेला, बरोबर आहे का. त्यानंतरची निवडणूक कुठली झाली, आटपाडीची ग्रामपंचायत. त्यावेळेला ग्रामपंचायत होती. त्या ग्रामपंचायतीला 17 जागा होत्या. 17 जागामध्ये आम्ही 2 बंडोपंत देशमुख आणि आम्ही तालुक्यात पक्ष वाढवलेली माणसं, आम्ही 17तल्या काय वाटणी मागितल्या. 10 वर्ष आटपाडीची नगरपंचायत आम्ही चालवलेली. इथं तर आमची ताकद होती का नाही, परंतु त्यांनी काही न विचार करता 17 मध्ये आमच्या घरातल्या 2 जागा, माझ्या घरातली एक सूनबाई आमची होती, बंडोपंताचा पत्नी होता, हे 2 जागा फक्त घ्या, 15 तुमच्या घ्या. तरी देखील त्याने आमचा विचार केला नाही केला. तरी देखील आम्ही त्या सदस्याची निवड बिनविरोध झाल्या सगळ्या. एका पॅनलला अर्जच भरला नाही. नगराध्यक्ष सरपंचाची निवडणूक लागली. सरपंच निवडणुकीत सुद्धा आम्ही पक्षाच्या उमेदवाराचंच काम केलं. आपणाला जरी काही संधी दिली नाही तरी सुद्धा पक्षाच्याच उमेदवाराचं काम केलं शेवटपर्यंत. त्या झालं. त्यानंतर आली मार्केट कमिटी. आणि मार्केट कमिटीमध्ये आम्ही त्यांना त्यावेळेला राजेंद्रांकडे होते, एक शीट आमची घ्या.
आणि आमच्या मुलाचं नाव मी सांगितलं होतं, विलास देशमुख, विलास काळेबाग. तो आता जिल्ह्याचा सरचिटणीस आहे भाजपचा जिल्हा सरचिटणीस आहे. मग ते एक फक्त घ्या, तरी पण त्यांनी संधी आम्हाला घेतलेली नाही, दिली नाही, हेही राहिलं. त्यानंतर वेळोवेळी त्यांना बँकेच्या वेळेला मदत केलेली आहे. मार्केट कमिटीची कामच त्यांचं केलं, ते आपलंच काम केलं. आणि कालची नगरपंचायत आली, नगरपंचायतीला आम्ही 10 वर्ष आठपण नगरपंचायत चालवली, म्हणजे आमची ताकद असेल का नसेल, परंतु त्यांनी आम्हाला विश्वासात कुठंही घेतलं नाही, कशातच. साधा आमच्या वार्डातला उमेदवार सुद्धा ठरवताना आम्हाला फोन केला नाही, वार्डातला सुद्धा. आणि जो उमेदवार उभा केला तोही आम्हाला भेटला नाही, पण नंतर भेटला की. पण अगोदर मला विचारते, फोन करते, उभा राहा म्हणते, मी काय करू, राहू का नको का, काय तुम्हाला जरा अभ्यास आहे वगैरे, असलं काय नाही. आज भरल्यावर मग त्याचं काम आम्ही केलंच. ते झालं नगरपंचायत. पुन्हा नंतर काल कॉप्ट करून घ्यायचं होतं स्वीकृत नगरसेवक, त्यात आणखी आम्ही मागणी केली होती. पण त्यातही आम्हाला कारण काय सांगायला गेलं, तुम्ही मेळ करा आणि सांगा. मेळ कसा, प्रत्येकाला स्वार्थ असतोच, प्रत्येकाला अपेक्षा असते. मग आम्ही सांगितलं, ज्येष्ठ माणसांनी सांगितलं धरायचं असतं, मग खरं का बाकीच्या माणसाने. मी आणि बंडोपांत स्वतः दोघे जण जाऊन आम्ही भेटलो होतो. आणि बंडोपांत आमची चर्चा झाली, ते काय म्हणजे सरांचं नाव घ्या, मी काय मिटिंगला वर येऊ शकणार नाही. आणि तर त्यांनी फोन करतो म्हणून सांगितलं. त्यावेळेला दानी पवारचं निधन झालं, तिकडे ते निघाले होते. मी तिकडून आल्यानंतर तुम्हाला फोन करतो. फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही फोन केला, म्हणजे काल गडबड होते, आज फोन करतो. त्या दिवशी फोन आला नाही. परत आमच्यातली काही माणसं पुन्हा परस्पर आमचा विचार करा असं प्रत्येक जण भेटले असतील. प्रत्येकाला आशा आहेच की पुन्हा उत्तर आलं की तुमच्यात तर मेळ कुठं आहे, प्रत्येक जण भेटतोय. असं काय असतं का कुठं? तुम्ही जर एक नाव डिक्लेअर केलं तर आम्ही विरोध केला असता का? तर जे काही काही नाही, हे आम्हाला कधीही विश्वासात घेतलं नाही. त्यानंतर आता ही निवडणूक आली जिल्हा परिषदेची. त्याच्यात कसं झालं? जिल्हा परिषदमध्ये तर आम्ही आता विधानसभा लढवली, म्हणजे तालुक्यात आम्हाला काय मानतात की नाही, कमीत कमी फार काय राहिलं नाही, तरी आम्ही 1500 मत एका गटात काढू शकतो, काहीतरी म्हणतो. पण आम्ही तेवढे शक्ती असताना तुम्ही एका मताला आता 10,000 द्यायला लागलाय घरात जाऊन. आमचे काय 500 मतं असतील, आम्ही काय तुम्हाला पैसे मागितलेत का? आम्हाला फक्त विचार आहे की बाबा काय करूया काय नाही, इथं कोणाला उभा करू, तिथं कोणाला उभा करू. मत तर घ्या, फक्त आमचं ऐकू नका सगळंच. आमच्या मताप्रमाणे सगळं करा असंही आम्ही म्हणत नाही, पण किमान आमचं मत काय आहे हे तर विचारात घ्या. आम्ही जरा ज्येष्ठ माणसं आहे. तुम्ही आता नगरपंचायतीला 7 माणसं निवडून आली, पण 4 नेते आणले वर्षे. पंकजा मुंडे, सुरेश खाडे, चंद्रकांत दादा, गोरे, एवढी 4 माणसं आणून 7 माणसं निवडून आली, 4 मंत्री आणून. मग आमच्या काळात कोणी नव्हतं, आम्हाला आम्ही 8-8, 10-10 माणसं निवडून आणली होती. तेव्हा सरकारीवर नव्हतं, हवा काही नव्हती, सगळा विरोध होता. अशा काळात आम्ही 8-10 माणसं निवडून आणली. आज तुमच्या जवळ सगळं वारं गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. अशा हवा आहे सगळी, माणसं एवढी आणली, ती पैसा एवढा मुबलक वाटताय. आणि आज प्रचाराचं काय अवस्था आहे? प्रचार नाहीच आहे बाबा. तत्व, धोरण, काम, विकास ह्याच्यावर प्रचार नाही. काय प्रचार आहे? प्रचार काय आहे? ह्या पार्टीने किती दर काढला आणि ह्या पार्टीने किती दर काढलाय, हाच प्रचार आहे सगळीकडे. दुसरा काय प्रचारच नाही. एकमेकाचं उन्ह धुणं काढणे, यांनी ह्याला दम दिला, त्यांनी त्याला दम दिला आणि पैसा वाटला. आज दुसरं काय नाही. म्हणजे सगळे राजकारणाची पातळी अतिशय खालच्या लेवलवर गेलेली आहे. त्यामुळे आम्हाला स्वतः वीट आलेला आहे. आता जिल्हा परिषद हीच अवस्था आहे. त्यांनी कुठेही आम्हाला कधी साधा फोन सुद्धा केलेला नाही. अहो, आमचे कार्यकर्ते पुढे आहेत, सभा सुरू आहे, तर तिथे त्यांना बोलवायचं होत नाही. पिंपरी गावातच उदाहरण आहे. पिंपरी गावात त्यांनी स्वतः मला सांगितलं. सध्या अशा तरी देखील आम्ही पूर्वीपासून हात वर दुसरीकडे इकडे तिकडे जाणारच नाही, काही जर केलं तरी. त्यामुळे आम्ही त्यातच राहणार आहे, त्यातच राहणार. परंतु तरी आमचा कुठेतरी काहीतरी आम्हाला काय मान पार, काहीतरी किंमत, काय माणूस आहे का नाही, काय आम्हाला आम्ही म्हणत आहे पद द्या, सत्ता द्या, पैसा द्या वगैरे काय नाही. कुठेतरी आम्हाला मोजा फक्त. कुठं कार्यक्रम असला तरी बोलवा, बसा, या, तेवढं तर असावं का नाही. बस दुसरे पार्टी आम्हाला सारखं फोन करते, कशाला तुम्ही तिथं थांबला, या इकडे आमच्याकडे. आम्ही करू शकत नाही तसं, कधी करणार नाही. कारण स्थापनेपासून आम्ही स्थापनेपासून आहे, आणि आमच्यात ते आम्हाला शक्यच होणार नाही, चुकूनसा होणार नाही. कधी कोणी काय करू दे, देऊ दे न देऊ दे, आम्हाला त्याची अपेक्षा नाही. परंतु आम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये नाराज आहे.
हे जे आता नवीन पिढीच्या आणि विषय डायरेक्ट विचारलं काही लोकांनी हा. की तुम्ही लोक ह्या जुन्या लोकांना काय विचारत नाही, किंमत देत नाही, काही नाही. मग आता म्हणले अहो त्यांच्या मुलाला आम्ही जिल्हा सरचिटणीस केलंय, त्यांना कामं देतोय, काय करतोय, सगळं त्यांच्याकडनं करतोय आम्ही, त्यांना आणि काय पाहिजे. आता मुलाला करतोय. आता इथं तुम्ही तालुक्यात बघताय प्रत्येकाच्या घरातली माणसं किती किती आहेत. स्वतः आपल्या नेत्याच्या घरातली किती आहेत. भाऊ आहे, तू आहे, भाऊजा उभा केल्या, आई सरपंच आहे. इकडं शिवसेना नेत्याच्या घरातली किती येते. मागच्या वेळा बायको उभा केली, स्वतः उभा राहिला, एकदा जिल्हा परिषदला उभा राहिला, निवडून आले. परत आता मुलगा उभा केलाय कोणबीतनं, किती आहे ते, वाड्यातले किती आहे ते, सगळीकडे घरातले 2-2, 3-3, 4-4 आहेत प्रत्येकाचे. माझ्या बाबतीतच फक्त तुमचा मुलगा आहे. हे कुठलं पद्धत काढली मला सांगा भाऊ. मला म्हणजे तुमचा मुलगा आहे की. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते आप्पासाहेब काळेबाग. सुरुवातीचा जो जनसंघ ते आज भाजप साधारणपणे 50 ते 60 वर्षाचा कालावधीमध्ये त्यांनी राजकारण पाहिलेलं आहे आणि ते आजही अगदी सुस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहेत. परंतु जो त्यांची जी निष्ठा आहे आणि आज जे आपण पाहतो की आज जो काल प्रवेश करतो पक्षामध्ये त्याला तिकीट मिळतं, परंतु ज्यांनी पक्षाच्या सुरुवातीपासून पक्ष वाढवण्यासाठी काम केलं त्यांना कुठे विचारलं जात नाही याची त्यांनी खंतही व्यक्त केली आहे. तर अशाच विविध घडामोडी पाहण्यासाठी आपण उद्या एका वेगळ्या विषयासह भेटणार आहे. नमस्ते.